भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देण्यात आला। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालेत। तर किरीट सोमय्यांनी अनधिकृत मशीद त्यासोबतच अनधिकृत भोंग्यांविरोधात हा ठिय्या दिलेला आहे। तर मुलुंड पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या यांनी हे आंदोलन केलंय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋतिक यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्रणिता, तू बोलते ते बरोबर आहे। मागच्या जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून जे भाजप नेते किरीट सोमय्या आहे त्यांनी भाजप आमदार मिहिर कोटेचा आहे त्यांच्यासोबत या ठिकाणी मुलुंड पोलीस स्टेशनच्या शेजारी हा परिसर आहे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कडा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा देखील आहे। तसेच समोर आपल्याला भाजपचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या या ठिकाणी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय। अनधिकृत मशिदींना नोटिसा दिलेल्या होत्या, तसेच त्या परिसरात असलेले जे संदर्भात नोटिसा बजावलेल्या होत्या, मात्र महिला उलटून गेलेला आहे। कालचा अल्टिमेटम होता 17 तारखेचा, मात्र हे जे भोंगे आहेत अनधिकृत तसेच ज्या मशिदी आहेत त्या कुठेही त्यांच्यावर कार्यवाही झाल्याची पाहायला मिळाली आणि त्यामुळे जे किरीट सोमय्या आहे त्यांनी कुठेतरी आता पोलिसांच्या विरोधातच मोर्चा उघडलेला या माध्यमातून पाहायला मिळतोय। प्रणिता, नक्कीच ऋत्विक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।